नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 5 तर्कसंगती व अनुमान उपघटक 1 भाषिक यामध्ये 1 नंबरचा पॉइंट नाती यामध्ये व्यवसाय। प्रश्न नंबर 1, किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो तर किरण नितीनचा कोण? आता किरण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा किरण नितीनच्या आईला म्हणजे या ठिकाणी नितीन आणि नितीनची आई। बघा हा किरण या ठिकाणी नितीनच्या आईला मामी म्हणतो। म्हणजे मित्रांनो किरण आणि नितीनची आई जर मामी असेल तर नितीन कोण असणार आहे? तर नितीन असणार आहे मामाचा मुलगा। आणि नितीनच्या दृष्टिकोनातून किरण कोण असेल तर त्याच्या आत्याचा मुलगा। तर पुढे प्रश्न आहे, तर किरण नितीनचा कोण? मित्रांनो किरण हा नितीनचा कोण आहे? तर नितीनच्या आत्याचा मुलगा। नितीनच्या आत्याचा मुलगा म्हणजे नितीनचा आते भाऊ। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आते भाऊ। प्रश्न नंबर 2, अपर्णाचा भाऊ प्रल्हादचा भाचा असल्यास प्रल्हाद अपर्णाचा कोण? विद्यार्थी मित्रांनो अपर्णाचा भाऊ म्हणजे अपर्णा आणि अपर्णाचा भाऊ, थोडक्यात हे दोघं झाले बहीण भाऊ, अपर्णा आणि तिचा भाऊ म्हणजे। आणि प्रल्हाद अपर्णाचा जो भाऊ आहे हा प्रल्हादचा भाचा आहे। म्हणजे या ठिकाणी जर आपण घेतला प्रल्हाद, आता अपर्णाचा भाऊ म्हणजे हा कोण झाला? प्रल्हादचा झाला भाचा। मग मित्रांनो हा जर प्रल्हादचा भाचा असेल तर अपर्णा कोण झाली? अपर्णा झाली भाची। कारण की हे दोघं काय आहेत? हे दोघं आहेत भाऊ आणि बहीण। ही आहे बहीण आणि हा आहे भाऊ। बहीण भाऊ म्हणजे प्रल्हादचा या ठिकाणी हा जर भाचा असेल तर अपर्णा कोण असणार आहे? भाची असणार आहे। म्हणजे आपल्याला पुढे प्रश्न विचारलाय प्रल्हाद अपर्णाचा कोण? आता प्रल्हाद अपर्णाचा कोण? तर मित्रांनो हा जर भाचा असेल तर यांचं नातं कोणतं असणार आहे? मामा भाच्याचं। म्हणजे अपर्णाचा प्रल्हाद कोण झाला? मामा। आणि अपर्णाच्या भावाचा सुद्धा प्रल्हाद कोण झाला? मामा झाला। म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मामा। प्रश्न नंबर 3, राजू संजूला म्हणाला फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र आहेत तर राजूच्या आत्याला एकच भाऊ असेल तर फोटोतील व्यक्ती राजूची कोण? आता मित्रांनो या ठिकाणी आहे राजू, हा राजू संजूला म्हणाला। बघा हा राजू या संजूला काय म्हणाला? तर फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र। आता ही फोटोतील व्यक्ती कोण आहे? तर बघा राजू काय म्हणतोय संजूला, ही फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र म्हणजे आजोबांचे सुपुत्र म्हणजे थोडक्यात आजोबाचा हा मुलगा। म्हणजे थोडक्यात राजूचा कोण झाला? हा सुपुत्र म्हणजे कोण? राजूचे वडील। जर राजूच्या आत्याला एकच भाऊ असेल, आता राजूची आत्या म्हणजे कोण? या ठिकाणी आजोबांचे सुपुत्र म्हणजे थोडक्यात राजूचे वडील। राजूच्या वडिलांना काय आहे? एकच बहीण आहे। राजूच्या आत्याला एकच भाऊ म्हणजे या ठिकाणी ही आत्या आणि या ठिकाणी त्या आत्याचा हा भाऊ म्हणजे थोडक्यात सुपुत्र आणि आत्या हे दोघं भाऊ बहीण झाले। तर फोटोतील व्यक्ती राजूची कोण? तर मित्रांनो फोटोतील व्यक्ती राजूची कोण झाली? वडील झाली। बघा फोटोतील व्यक्ती, ही फोटोतील व्यक्ती या ठिकाणी राजूची कोण आहे? तर ती राजूची आहे वडील। म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वडील। प्रश्न नंबर 4, संदीपच्या आईच्या वडिलांना एकच जावई आहे तर ते संदीपचे कोण? आता मित्रांनो या ठिकाणी हा संदीपची आई आणि आईच्या वडिलांना म्हणजे थोडक्यात संदीपचे आजोबा, संदीपच्या आईचे वडील म्हणजे संदीपचे आजोबा। मग आता संदीपच्या आईच्या वडिलांना एकच जावई आहे म्हणजे थोडक्यात ही संदीपची आई आणि हे संदीपचे वडील। मग आता वडिलांना एकच जावई, आता ह्या वडिलांचा एक जावई म्हणजे थोडक्यात हा जावई आणि ही थोडक्यात मुलगी। मग एकच जावई आहे तर
ते संदीपचे कोण? मग आता संदीपचे हे जावई, आता हे या ठिकाणी ही संदीपची आई आहे आणि हे संदीपचे वडील आहे. या आईच्या वडिलांचे हे जावई आहे. तर मग संदीपचे ते कोण झाले? तर मित्रांनो संदीपचे वडील झाले. म्हणजे संदीपची आई या ठिकाणी संदीपचे वडील. आता हे वडील या ठिकाणी संदीपच्या आईच्या वडिलांचे जावई आहेत, तर ते संदीपचे कोण झाले? संदीपचे वडीलच आहेत. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वडील. प्रश्न नंबर 5. एक व्यक्ती म्हणाली तो मुलगा माझ्या मुलाचा मुलगा आहे, तर ती व्यक्ती त्या मुलाची कोण? बघा आता मित्रांनो, एक व्यक्ती काय म्हणाली? तो मुलगा म्हणजे हा मुलगा. बघा हा मुलगा कोण आहे? एक व्यक्ती काय म्हणते? हा मुलगा कोण आहे? तर हा मुलगा माझ्या मुलाचा मुलगा, तो मुलगा माझ्या मुलाचा मुलगा. म्हणजे ही व्यक्ती म्हणजे थोडक्यात आजोबा. मग त्या ठिकाणी त्या आजोबांचा मुलगा आणि त्यांचा मुलगा म्हणजे थोडक्यात त्यांचा नातू. तर ती व्यक्ती त्या मुलाची कोण? तर ही व्यक्ती या मुलाची कोण आहे? तर मित्रांनो या ठिकाणी हे आजोबा, त्यांचा हा मुलगा आणि त्यांचा हा मुलगा म्हणजे काय झाला? नातू. त्या व्यक्तीचा, त्या आजोबांचा हा कोण झाला? या ठिकाणी नातू. म्हणजे ती व्यक्ती त्या मुलाची कोण आहे? तर या मुलाचे हे कोण आहेत? या मुलाचे हे आहेत आजोबा. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आजोबा. प्रश्न नंबर 6. अक्षयची आई प्रेमजीतची मामी आहे, तर प्रेमजीतची आई अक्षयच्या आईची कोण? मित्रांनो या ठिकाणी बघा, अक्षयची आई ही हा अक्षय आणि ही त्याची आई. अक्षयची आई प्रेमजीतची मामी. आता या ठिकाणी हा जो प्रेमजीत आहे ना, त्या प्रेमजीतची कोण आहे? तर ती आहे मामी. बघा अक्षयची आई प्रेमजीतची कोण लागते? तर या ठिकाणी ती मामी लागते. म्हणजे काय झालं मित्रांनो, या ठिकाणी प्रेमजीतच्या थोडक्यात या ठिकाणी मामी म्हणजे थोडक्यात हा मामाचा मुलगा झाला. अक्षय कोण झाला? मामाचा मुलगा. म्हणजे आता अक्षय आणि प्रेमजीतची आई यांचं नातं काय झालं? तर प्रेमजीतची जी आई आहे ती अक्षयची कोण झाली? प्रेमजीतची आई अक्षयची झाली या ठिकाणी आत्या. बघा म्हणजे अक्षयची आई प्रेमजीतची मामी म्हणजे प्रेमजीतची आई अक्षयची झाली आत्या. तर आपल्याला प्रश्न विचारलाय, तर प्रेमजीतची आई म्हणजे या ठिकाणी ही प्रेमजीतची आई अक्षयच्या आईची कोण? अक्षयच्या आईची कोण आहे? तर मित्रांनो या ठिकाणी ही मामी या आत्याची कोण लागते? तर ती मामी ही आत्याची कोण लागणार आहे? नणंद लागणार आहे. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नणंद. प्रश्न नंबर 7. करिश्मा ऋषिकेशच्या आईला आत्या म्हणते, तर ऋषिकेश करिश्माचा कोण? मित्रांनो या ठिकाणी बघा करिश्मा, आता ही करिश्मा ऋषिकेश आणि ऋषिकेशच्या आईला काय म्हणते? आत्या म्हणते. बरोबर आहे. ऋषिकेशच्या आईला आत्या म्हणते. म्हणजे थोडक्यात ऋषिकेश आणि करिश्मा यांचं काय नातं आहे? तर या ठिकाणी ऋषिकेशच्या थोडक्यात मामाची मुलगी या ठिकाणी ही करिश्मा आहे. म्हणजे या ठिकाणी करिश्माची जी आई आहे ती थोडक्यात ऋषिकेशची मामी लागते. बघा करिश्मा या ठिकाणी ऋषिकेशची आई करिश्माची आत्या म्हणजे करिश्माची आई ऋषिकेशची मामी लागते. तर आपल्याला प्रश्न विचारलाय, तर ऋषिकेश करिश्माचा कोण? आता या ठिकाणी ऋषिकेश हा करिश्माचा कोण झाला? तर करिश्माच्या तो आत्याचा मुलगा झाला ना. ऋषिकेश हा करिश्माच्या आत्याचा मुलगा आहे. म्हणजे आत्ते भाऊ. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्ते भाऊ. प्रश्न नंबर 8. ऋतिकला 5 मामा आहे, त्याचे एक मामा मुंबईला राहतात, तर मुंबईच्या या मामांना भाऊ किती? प्रश्न नंबर 8. ऋतिकला 5 मामा आहे, त्याचे एक मामा मुंबईला राहतात, तर मुंबईच्या या मामांना भाऊ किती? बघा मित्रांनो या ठिकाणी हा आहे ऋतिकला आहेत 5 मामा, 1 2 3 4 आणि 5 मामा. त्यातले एक मामा मुंबईला राहतात, म्हणजे 1 नंबरचे मामा मुंबईला राहतात. तर या मुंबईच्या मामांना म्हणजे थोडक्यात या मुंबईच्या मामांना किती भाऊ आहे? तर मित्रांनो यांना किती भाऊ आहे? 1 2 3 आणि 4. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न नंबर 9. हरीला 3 बहिणी आहे, मनोजला 2 बहिणी आहे, दिनेशला 1 बहीण आहे, गणेशला 4 बहिणी व 2 भाऊ आहेत, तर कोणाच्या बहिणीला एकापेक्षा जास्त भाऊ आहेत? मित्रांनो या ठिकाणी हरीला 3 बहिणी, मनोजला 2 बहिणी,
त्यानंतर दिनेशला एक बहीण, त्यानंतर आहे गणेशला 4 बहिणी आणि 2 भाऊ. या ठिकाणी ह्या 4 बहिणी आणि हे 2 भाऊ. तर कोणाच्या बहिणीला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे, तर कोणाच्या बहिणीला एकापेक्षा जास्त भाऊ आहेत. तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो गणेशच्या ह्या ज्या 4 बहिणी आहेत, या 4 बहिणींना एकापेक्षा जास्त भाऊ आहेत. म्हणजे या 4 बहिणींना गणेश हा एक भाऊ आहे आणि आणखीन या ठिकाणी हे 2 भाऊ आहेत. म्हणजे उत्तर आहे आपलं गणेश. कोणाच्या बहिणीला, तर गणेशच्या बहिणीला. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गणेशच्या बहिणीला. प्रश्न नंबर 10, खालीलपैकी आजोबा कोणाला म्हणतात? मित्रांनो आजोबा कोणाला म्हणतात? आता आईच्या वडिलांना आपण आजोबा म्हणतो. वडिलांच्या भावाला, मित्रांनो वडिलांच्या भावाला आपण काका म्हणतो किंवा त्या ठिकाणी आपण त्यांना चुलते म्हणतो बघा, ते काका. त्यानंतर आईच्या भावाला आपण मामा म्हणतो. वडिलांच्या वडिलांना सुद्धा आपण आजोबा म्हणतो. म्हणजे अ आणि ड हे 2 पर्याय बरोबर आहेत. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ आणि ड योग्य. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नाती हा जो घटक आहे या घटकावरील व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.